बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित होते. अनेक पदव्या त्यांनी प्रदान केलेल्या आहेत आणि त्यांनी राज्यघटनेसाठी मोठं आपलं योगदान जे आहे ते दिलेलं आहे. खरं तर 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी त्यांचं निधन झालेलं होतं आणि दिल्लीमधून मुंबईमधल्या चैत्यभूमीवरती 7 डिसेंबरला बौद्ध परंपरेनुसार बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. त्यांचं पार्थिव मुंबईला दादरमधल्या राजगृहावर आणण्यात आलेलं होतं. शिवाजी पार्क या ठिकाणी समुद्रकिनारी असलेल्या स्मशानभूमीत बौद्ध परंपरेनुसार खरं तर अंतिम संस्कार झालेले होते आणि त्यामुळे आज आणि उद्या हे दोनही दिवस मोठ्या संख्येने गर्दी खरं तर संपूर्ण मुंबईमध्ये बघायला मिळत असते. केवळ आजचाच दिवस नाही तर आज संपूर्ण रात्रसुद्धा या ठिकाणी भीम अनुयायी जो आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी असणार आहेत. त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण केली जाणार आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतरच काही दिवसांनी या संपूर्ण परिसरामध्ये ही जी चैत्यभूमी आहे, हा जो चैत्यस्तंभ आहे तो उभारण्यात आलेला होता आणि आज या ठिकाणी संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध आहेत आणि या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी ही चैत्यभूमी आज गजबजलेली बघायला मिळते आहे. खरं तर दरवर्षी मोठा जनसमुदाय चैत्यभूमीवरती दाखल होत असतो आणि त्यामुळे या संपूर्ण भीम अनुयायांची काळजी घेण्यासाठी प्रशासनसुद्धा तितकंच सतर्क बघायला मिळतं. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आंबेडकरवादी स्वयंसेवक स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात परिश्रम खरं तर घेत असतात.